नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजचा जो व्हिडिओ आहे हा डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. जे विद्यार्थी डिप्लोमा पासआउट झालेले आहेत त्यांच्यासाठी. ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज 26 जुलै आणि 26, 27, 28 जुलैला तुमचं ग्रेव्हियन्स पिरियड आहे. है ना? तर ग्रेव्हियन्स पिरियडलाच आपण मराठीमध्ये म्हणतो बघा, हरकती सादर करण्याचा कालावधी. जसं की या ठिकाणी हा तुमच्या समोर स्क्रीनवरती दिसतोय एका स्टुडंटचं लॉग इन केलेलं आहे. हा स्टुडंट ओबीसी कॅटेगरीचा आहे, बट त्याच्याकडे व्हॅलिडिटी अवेलेबल नसल्यामुळे त्या विद्यार्थ्याचं काय झालं होतं, तर त्याची कॅटेगरी जी आहे ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये ओपन कन्व्हर्टेड असं आलेलं आहे, है ना? ओपन कन्व्हर्टेड आल्यामुळे त्या विद्यार्थ्याला काय करायचं आहे, आता त्याची व्हॅलिडिटी आलेली आहे, तर त्याला ती अपलोड करायची आहे. बट लॉग इनमध्ये गेल्यानंतर काय दिसतं, तर युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज कन्फर्म बाय FC. ठीक आहे. आणि या ठिकाणी युअर फॉर्म इज लॉक याच्यावरती क्लिक केलं तरी काही होत नाही, है ना? जर तुमचं SC म्हणजे स्क्रुटिनी सेंटरचं व्हेरिफिकेशन झालं असेल तर तुमचा फॉर्म ऑटोमॅटिकली काय होणार आहे, लॉक होणार आहे. ठीक आहे. तर लॉक झाल्यामुळे काय होईल या ठिकाणी, तर तुम्हाला ग्रेव्हियन्स सेंड करायचा आहे. ग्रेव्हियन्स सेंड करण्यासाठी तुम्ही मेसेज बॉक्समध्ये जायचं आहे. इथे मेसेज बॉक्समध्ये गेल्यानंतर कंपोजवरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी तुमचा जो फॉर्म म्हणजे त्रुटी असेल समजा, जसं की कॅन्डिडेट टाईपमध्ये, कॅटेगरीमध्ये, है ना, स्लिपमध्ये असेल किंवा पर्सनल डिटेलमध्ये, फोटोमध्ये, क्वालिफिकेशन डिटेल, याच्यापैकी जर कोणतं नसेल तर ऑदर तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. ओके. आता या स्टुडंटला काय करायचं आहे, कॅटेगरी डिटेल जे आहे तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. आता या स्टुडंटला काय करायचं आहे, तर त्याची कॅटेगरी जी ओबीसी होती ती ओबीसी मध्ये कन्वर्ट राहू द्यायचं आहे. मग तो स्टुडंट काय करेल, तर या ठिकाणी मेसेज टाकेल, प्लीज अनलॉक माय फॉर्म टू अपलोड माय व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. ठीक आहे. आता या ठिकाणी स्टुडंटचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे आलेलं आहे हे अपलोड करावं लागेल. या ठिकाणी बघा, PDF जो सिम्बॉल आहे या फाईलचा, तर याच्यावरती क्लिक करायचं. या ठिकाणी PDF किंवा तुम्ही JPG फाईल जे आहे हे पण अपलोड करू शकता. तर या ठिकाणी सिलेक्ट केलेली आहे मी कास्ट व्हॅलिडिटी आणि इथे काय करायचं, सेंडवरती क्लिक करायचं. ठीक आहे. आता आपण मेसेज सेंड करतोय. सेंड झाल्यानंतर 2 ते 3 तासामध्ये तुमचा फॉर्म जो आहे तो अनलॉक होतो आणि अनलॉक झाल्यानंतर तुम्ही तुमची कॅटेगरी जी आहे ते ओबीसीमध्ये परत करू शकता. ठीक आहे, है ना? आता या ठिकाणी बघा, सेंडवरती जर गेलो आपण तर इथे दिसतं, याच्यावरती क्लिक केलं तर इथे तुम्हाला काय होईल, थोड्या वेळामध्ये रिप्लाय येऊन जाईल त्यांचा आणि फॉर्म तुमचा अनलॉक झालेला असेल, है ना? ठीक आहे. आणि जर तुमचा फॉर्म अनलॉक झाला तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, तुमची जी डिटेल आहे ती जाऊन मी पुढच्या व्हिडिओमध्ये जेव्हा फॉर्म अनलॉक होईल त्यावेळेस काय करायचं ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. तसेच बघा, काही विद्यार्थ्यांचा मोबाईल नंबर किंवा ईमेल ID जर चेंज करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी लिंक ॲक्टिवेट झालेली आहे याच्यावरती क्लिक करू शकता. याच्यावरती क्लिक करून तुम्ही जर चेंज करायचं असेल तर करू शकता. मी तर असं सजेस्ट करेल की तुम्ही मोबाईल नंबर सध्या तरी चेंज नका करू. 1 महिना तुमची जी ॲडमिशन प्रोसेस चालेल तोपर्यंत तुम्ही काय करा, तुमचा फॉर्म म्हणजे तो मोबाईल राहू द्या, है ना? रिचार्ज वगैरे नसेल तर तो करून घ्या. ठीक आहे. आता अशाच अपडेटसाठी तुम्ही WhatsApp ग्रुप जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्याच्यावरती तुम्हाला सगळ्या अपडेट्स ज्या आहेत त्या ॲडमिशन कन्फर्म होण्यापर्यंत तुम्हाला येत राहतील या ठिकाणी. ओके. त्याचबरोबर बघा, डायरेक्ट सेकंड इयरसाठी जर तुम्ही ऑब्व्हियसली रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन झालेलंच असेल. कॅप राऊंड 1साठी तुमच्या मार्क्सवरनं, तुमच्या कॅटेगरीवरनं, तुमच्या मेरिट नंबरवरनं तुम्हाला कोणतं बेस्ट कॉलेज लागू शकतं त्यासाठी आमची टीम तुम्हाला हेल्प करेल. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर प्ले स्टोअरवरती जाऊन भिसे सर एज्युकेटर हे ॲप डाउनलोड करायचं आहे. त्याच्यावरती 2 कोर्सेस लॉन्च केलेले आहेत. एक जर कॉलेजची लिस्ट हवी असेल तुम्हाला
तर ती लिस्ट आम्ही प्रोव्हाइड करू. आणि दुसरा जो आहे तो त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण प्रोसेस ॲडमिशनपर्यंत जर पाहिजे असेल करून, तर ते वाला आहे ना. तर बेस्ट वे जर तुम्ही सगळी प्रोसेस स्वतः करत असाल, तर तुम्हाला जर वेल प्रिपेअर्ड लिस्ट जर मिळाली, तर तुम्ही तुमचा फॉर्म जो आहे तो चांगल्या पद्धतीनं भरू शकता आणि तुम्हाला चान्सेस राहतील की कॉलेज त्या ठिकाणी लागतील. ओके. तर तुम्ही करून घ्या. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, कट ऑफ जे आहे ते कट ऑफ खूप हाय गेलेले आहेत. मी जसं की लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आणि वॅकन्सी जी आहे ती वॅकन्सी पण खूप कमी आहे तुमच्या डायरेक्ट सेकंड इयरच्या, फक्त 10%च असतात आहे ना. मॅक्झिमम मिनिमम 6 वॅकन्सीज असतात प्रत्येक ब्रँचला, जर 60चा इंटेक असेल तर, आहे ना. त्यामुळे अ, व्यवस्थित पहिल्या राऊंडमध्ये 90% सीट ज्या आहेत त्या तुमच्या पहिल्या राऊंडमध्येच कंप्लीट होतात, आहे ना. त्यामुळे टेक केअर करा आणि तुमचा फॉर्म व्यवस्थित भरून घ्या. हेल्प लागेल तर तुम्ही तसं मेसेज करू शकता ॲपवरती. ओके. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला पूर्ण ॲनालिसिस पाहिजे असेल की कट ऑफ कसं चेक करायचा कॅटेगरी वाईज, तसेच वॅकन्सी कशी चेक करायची पूर्ण डिटेल, किंवा कॉलेजेसची लिस्ट कशी प्रिपेअर करायची, तसा जर व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तसं डिटेल इन्फॉर्मेशन देईल. ठीक आहे. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.